हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं साळुंकेज फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बघतोय 12वी सायन्समधील फिजिक्स या विषयांची व्हिडिओ लेक्चर सिरीज. सो आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं ॲप्लिकेशन्स ऑफ UCM. त्याच्यामध्ये आपण 2 पॉईंट्स बघितले होते, एक वेल ऑफ किंवा वॉल ऑफ डेथ आणि दुसरा पॉईंट बघितला होता कोनिकल पेंड्युलम. आज आपण पुढचं आणि शेवटचं ॲप्लिकेशन बघूया. सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, महत्त्वाची कन्सेप्ट आहे बँकिंग ऑफ रोड. ओके, जरा डिटेलमध्ये आज बघूया आपण ॲक्च्युली मिनिंग ऑफ द बँकिंग ऑफ रोड. आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं होतं, एखादं जर व्हेकल प्लेन रोडवरनं जर जात असेल आणि टर्न घेत असेल तर काय काय कंडिशन्स होत्या. ओके, पण जर रोडची पोझिशन थोडीशी जर वेगळी असेल त्याच्यापेक्षा तर अजून त्याच्यामध्ये काय होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे जर जर रोड बँक्ड रोड असला तर बँकिंग ऑफ रोड कन्सेप्ट बघा काय असते. सपोज हा असा रोड आहे, असा प्लेन रोड चाललेला असं आपण म्हणूया, आणि हा रोड पुढे जाऊन टर्न घेणार आहे. ओके, सो दिस इज द कंडिशन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. ओके, दिस इज द कंडिशन ऑफ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. आता हा जर रोड असा असेल, थोडासा चाललेला एक कर्व घेतोय, पण बाहेरच्या बाजूने जर थोडासा उंच असेल आणि असा कर्व घेत असेल, म्हणजे काय झालं बघा. सो हे ऑब्विसली फोर्सेससाठी आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्ससाठी आहे, सर्क्युलर मोशनसाठी आहे. सो बाहेरच्या साईडची जर बाजू अजून उंच केली तर थोडंसं अजून जास्त स्पीडनं जरी ते व्हेकल गेलं तरी ते आजूबाजूला पडू शकणार नाही, ते सेफली त्या कर्व रोडवरनं जाऊ शकेल. त्याच्यासाठी हे बँकिंग ऑफ रोडचं महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. ओके, सो मी पहिल्यांदा डेफिनेशन लिहितो बघा. सो व्हॉट इज मीन बाय डेफिनेशन ऑफ द बँकिंग ऑफ रोड. ओके, एक बेसिक डेफिनेशन किंवा एक सिंपल वर्ड्समध्ये आपण डेफिनेशन तयार करूया. ही एक प्रोसेस आहे. सो द प्रोसेस ऑफ रायझिंग किंवा इन्क्रीजिंग म्हणूया, रायझिंग ऑर इन्क्रीजिंग द आउटर एज ऑफ द रोड, रोडची बाहेरची बाजू, आउटर एज ऑफ द रोड with respect to inner edge. Okay, by some किंवा by certain, एका ठराविक, एका विशिष्ट किंवा एका पर्टिक्युलर अँगल, by a particular or by a some angle is called as banking of road. So ही एक प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे तर रोडच्या बाहेरची बाजू एका पर्टिक्युलर अँगलने वाढवायची विथ रिस्पेक्ट टू इनर एज. दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. तो जो रोड तयार झालेला, आता प्रोसेस समजा अप्लाय केली आणि रोड तयार केला, तर तो जो रोड तयार झालेला आहे त्याला म्हटलं जातं बँक्ड रोड. द पर्टिक्युलर रोड, ओके, आफ्टर द प्रोसेस, दॅट रोड इज कॉल्ड ॲज बँक्ड रोड. आणि तो जो काही थिटा म्हटलं आपण, अँगल म्हटलं, एका पर्टिक्युलर अँगलनं तो जो रोड बाहेरच्या साईडनं उंच केला, तो जो अँगल असेल त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ बँकिंग. बघा, 3 गोष्टी इथं समजतायत. एक, बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, रोडच्या बाहेरची बाजू एका पर्टिक्युलर अँगलने उंच करणे. That is the process of raising the outer edge of the road with respect to the inner edge by certain angle. This process is called as banking of road. The particular road or the road after this process is simply called as banked road. तो जो रोड तयार झाला त्याला नाव म्हणूया आपण banked road. आणि ज्या अँगलनी तो रोड banked केला तो अँगल म्हणजे angle of banking. So this is the theoretical background related to the बँकिंग ऑफ रोड. समजलं डेफिनेशन. तो रोड म्हणजे बँक्ड रोड आणि तो अँगल म्हणजे अँगल ऑफ बँकिंग. आता आपण डायग्राम बघूया, ऍक्च्युअल डायग्राम कशी आहे. मगाशी ज्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरमध्ये कोनिकल पेंड्युलमची ज्या पद्धतीने डायग्राम आपण समजून घेतली होती, तशा पद्धतीनंच आजची ही अँगल ऑफ बँकिंग ऑफ रोडची डायग्राम आपण समजून घेऊया. ऑब्विसली पहिल्यांदा आपण एक रोड इमॅजिन करू. कर्व रोड आहे, पण आता बाहेरची बाजू उंच केलेली आहे एका पर्टिक्युलर अँगलनी. सो हा अँगल आहे, आपण त्याला म्हणूया
हा थिटा. ओके, इकडे कुठे तर मग सेंटर असेल त्या रोडचा, आणि या रोडवरनं काय चाललंय ते व्हेकल चालेल. आता व्हेकल जर या रोडवरनं जात असेल तर व्हेकलची पोझिशन ही अशी असेल बघा. सपोज दिस इज द व्हेकल. ओके, ही व्हेकलची टायर्स आहेत, 2 टायर्स आहेत. ओके, सो आता हे व्हेकल असं चाललेलं आहे. इमॅजिन होतंय का बघा, आता थोडं तिरकं झालं ना व्हेकल, का तर अँगल राईज करून रोड तयार केलेला आहे, त्यामुळे व्हेकल पण असं थोडंसं तिरकं होणार आहे. ओके, सो नॉर्मल रिएक्शन जी उभी असायची ती आता अशी झाली ना. ओके, सो आपण म्हणूया द नॉर्मल रिएक्शन लाईक दिस. अशी झाली का नॉर्मल रिएक्शन. सो कॅपिटल एन म्हणतो मी त्याला नॉर्मल रिएक्शन. ह्या व्हेकल वरती वेट किती असतं, ॲज युजल mg लिहितो ना आपण, द वेट ऑन ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता हा सेंटर आहे म्हणूया त्या व्हेकलचा. ठीक आहे, तर इथे एक मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, सिमिलरली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. बघा, ही नॉर्मल रिएक्शन आता 2 कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह झाली, एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, बाय जॉमेट्री हा जर थिटा असेल तर हा पण थिटा असतो बघा. हे सुद्धा जॉमेट्रीनं लक्षात येतं लगेच. ओके, हा थिटा असेल तर हा पण थिटा असणार. मग आपल्याला इथे एक पुन्हा रेक्टँग्युलर टाइप मिळाला, ज्याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स मिळाले बघा. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर आपल्याला ही साईड काढायची आहे वाय, आणि याच्यामध्ये आपल्याला ही साईड काढायची एक्स, इथं पण अँगल किती असेल, थिटाच असेल ना. हा थिटा असेल तर ऑब्व्हियसली हा पण थिटा असेल. मग ही जर ऍडजेसंट साईड काढायची असेल तर ऍडजेसंट मध्ये आपण काय करूया, कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरूया. बरोबर. सो जर या ट्रायंगल मध्ये जर कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला तर काय येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एन म्हणूया. ओके, सो वाय ची आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, वाय इज इक्वल टू एन कॉस थिटा. सो हे जे कंपोनंट आहे ते किती तयार झालं, एन कॉस थिटा तयार झालं. तसंच इथं साइन थिटा अप्लाय करा, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट म्हणजे एक्स अपॉन हायपोटेनियस. सो एक्स किती मिळाला, एन साइन थिटा. सो हे झालं हॉरिझॉन्टल कंपोनंट. हे जे दिसतंय ना हे कंपोनंट किती झालं, एन साइन थिटा, आणि हे जे दिसतंय ते कंपोनंट किती झालं, एन कॉस थिटा झालं. लक्षात येते का बघा. ओके, सो डायग्राम आधी जशी सिंपल होती, एक व्हेकल होतं ज्याच्यावरती कोण कोण आलं बघा, mg आलं, नॉर्मल रिएक्शन एन आली, अँगल थिटा आला, थिटा थिटा आला, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आलं, हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा आलं. सिंपल एक डायग्राम आपण जॉमेट्री थोडीशी त्याची बघितली. ओके, तर आता हा पॉइंट शिकत असताना बघा, ह्या पॉइंटमध्ये 3 कन्सेप्ट आहेत. पहिली कन्सेप्ट काय आहे की हे जे व्हेकल आहे ते एका फिक्स स्पीडनं जाणार आहे, त्याला सेफ स्पीड म्हणलं जातं. ओके, ऑप्टिमम स्पीड किंवा सेफ स्पीड, की त्या स्पीडनं ते व्हेकल निघून जाणार आहे. ही सगळ्यात पहिली केस. दुसरी केस काय आहे की ते स्पीड थोडंसं ऍडजस्टेबल असेल, म्हणजे कमी असेल त्या स्पीडपेक्षा, कारण प्रत्येक जण त्याच स्पीडनं जाईल असंही सांगता येत नाही ना. म्हणजे असतात काही रोडवरती नियम असतात की या लोकेशनसाठी तुम्ही 30 km/h स्पीडनं जा, तर काही व्हेकल जातात, पण सगळे जातात असं नाही, काही स्लो जातात, काही त्याच्यापेक्षा फास्ट जातात. सिंपल. मग या केसमध्ये 2 केसेस अजून 2 कन्सेप्ट अजून तयार झाल्या बघा. पहिली काय सांगितलं मी, एखादं व्हेकल सेफली ड्राईव्ह होत असेल एका सेम व्हेलॉसिटीनं, त्याला सेफ व्हेलॉसिटी किंवा सेफली ड्रायव्हन असं म्हणतात. दुसरी कंडिशन त्याच्यापेक्षा जर कमी व्हेलॉसिटी असेल तर, आणि तिसरी कंडिशन त्याच्यापेक्षा जर जास्त व्हेलॉसिटी असेल तर. सो आपल्याला 3 केसेसमध्ये हा पॉइंट शिकायचा आहे. लक्षात आलं. पहिली केस सेफ मोड. सो ही जी केस दिसते ही केस म्हणजे कुठली आहे, सेफ मोड. ओके, सो याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी असणार आहे ती नॉर्मल व्हेलॉसिटी म्हणूया, त्या व्हेलॉसिटीने व्हेकल सेफ मोडवरती जाणार आहे किंवा सेफ ड्राईव्ह करणार आहे. सो ही जॉमेट्री सेफ मोड फाइंड करण्यासाठी. आता सेफ मोड मध्ये काय बघा, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा कुणी बॅलन्स केलेला आहे, किंवा mg कंपोनंट कुणी बॅलन्स केलेला आहे, एन कॉस थिटा. सो आपण लिहूया mg इज इक्वल टू एन कॉस थिटा, इक्वेशन नंबर 1. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल ना, बरोबर का, इकडं किंवा इकडं, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हणतो. तर हे जे कंपोनंट आहे एन साइन थिटा हे कोणी बॅलन्स केलं, तर सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो आपण हे लिहू शकतो mv स्क्वेअर अपॉन r.
आता पुन्हा एम म्हणजे ह्या व्हेकलचं मास, आर म्हणजे हा जो रोड असेल, कर्व रोड सर्क्युलर पाहता येतो त्याची रेडियस, आणि व्ही म्हणजे ह्या व्हेकलची व्हेलॉसिटी. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किती, एन साइन थिटा. इक्वेशन नंबर 2. मग आपण पहिली कन्सेप्ट बघतो बँकिंग ऑफ रोड मधली, सेफ मोड किंवा सेफ ड्रायव्हन व्हेकल. सो दोन इक्वेशन्स मिळाले, एन कॉस थिटा म्हणजेच एमजी आणि एन साइन थिटा म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. दोन्ही डिवाइड करूया आपण बाय डिवाइडिंग इक्वेशन्स 2 and 1. सो मी 2 वरती लिहितो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा. एम कॅन्सल होईल, सो राहणार काय बघा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, हे एन कॅन्सल होईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा ना. सो देयरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हे आरजी मी पलीकडे घेतो आणि याच्याबद्दल टॅन थिटा लिहितो, चालेल. सो देयरफॉर व्ही इज इक्वल टू किती, अंडर रूट आर जी टॅन थिटा. सो दिस इज द सेफ व्हेलॉसिटी. फर्स्ट कन्सेप्ट सेफ व्हेलॉसिटी एवढी. याच्यावरनं थिटा याच इक्वेशन वरनं अल्सो किंवा अँड थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो दिस इज द अँगल ऑफ बँकिंग थिटा. दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी इन द फर्स्ट मोड. ओके, आता ह्या पहिल्या कन्सेप्टमध्ये किंवा ह्या पहिल्या मोडमध्ये आपण हे टायर आणि हा रोड सरफेस मध्ये असलेलं फ्रिक्शन कन्सिडर केलंय का? नो, देर इज अ नो और देर इज अ नो नीड टू कन्सिडर द कंडिशन ऑफ द फ्रिक्शन. ओके, का तर सेफ मोड आहे, सेफ मोड मध्ये फक्त इम्पॉर्टंट कोण आहे तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, त्यामुळे इथं फ्रिक्शनल फोर्स आपण इमॅजिन केलेला नाही. सो फ्रिक्शन फोर्स इमॅजिन न करता आपण फाइंड केलं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँगल ऑफ बँकिंग. सो दिस इज द फर्स्ट कंडिशन. ओके, थोडंसं मी हे रब करेन, जर हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता. सो फर्स्ट कंडिशन, आपण सेकंड कंडिशन याच्यानंतर बघूया. ओके, नाउ दिस इज द फर्स्ट कंडिशन ऑफ द बँकिंग ऑफ रोड. याच्यामध्ये आपण इथपर्यंत ठेवूया हे. ओके, एवढं मी रब करतो, त्याची पण काही गरज नाही, आपण कंपोनंट लिहून ठेवलेले आहेत तिथं. फक्त कसं आलं मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं कंपोनंट्स कसे रिझॉल्व्ह होतात ते. ओके, आता आपण सेकंड मोड बघूया. सो सेकंड मोडमध्ये काय आहे, सपोज ती जी व्हेलॉसिटी आहे ती V1 आहे आणि ती कमी आहे कुणापेक्षा, मगाशी जी आपण अंडर रूट आर जी टॅन थिटा बघितली त्याच्यापेक्षा. सो अंडर रूट आर जी टॅन थिटापेक्षा व्हेलॉसिटी कमी आहे. लक्षात येते. सो फर्स्ट केसमध्ये V1 इज लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा. ठीक आहे, जर ही केस असेल की ज्याच्यामध्ये त्या व्हेकलची व्हेलॉसिटी सेफ मोड व्हेलॉसिटी पेक्षा जर कमी असेल तर मात्र इथं फ्रिक्शनचा कन्सर्न येणार आहे. म्हणजे पुढच्या दोन केसेसमध्ये फ्रिक्शनचा कन्सर्न येतो. इथं पण फ्रिक्शन येणार आहे आणि पुढच्याही केसमध्ये फ्रिक्शन येणार आहे. मग आता इथं जे फ्रिक्शन येणार आहे ते फ्रिक्शन कुठं असेल बघा. जर अशी केस असेल तर तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याला मी एफ म्हणतो. ठीक आहे, तर तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो या व्हेकल वरती अपवर्ड म्हणजे या डायरेक्शनला असणार आहे. लक्षात येते का बघा. पहिली केस V1 इज लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा. सो इन दिस केस द फ्रिक्शनल फोर्स Fs इज अपवर्ड. ओके, वर्टिकली इज डायरेक्टेड अपवर्ड किंवा अपवर्ड डायरेक्शन मध्ये हा फोर्स असणार आहे म्हणजे Fs, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. ओके, मग फ्रिक्शनल फोर्स इथं दिसत नाही अजून आपल्याला. सो इथं फ्रिक्शनल फोर्स आपण दाखवू शकतो. ते दाखवण्यासाठी मी हीच डायग्राम अशी ड्रॉ करतो. लक्षात येते का बघा. हे mg, हे कंपोनंट n cos थिटा, हे कंपोनंट n sin थिटा. ओके, हा n आहे, इथं अँगल थिटा आहे. ओके, सो जर Fs असा असेल, इथं मी लिहिलं Fs या केसमध्ये अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. ओके, तर हा Fs पुन्हा दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होईल, एक हॉरिझॉन्टल आणि एक पुन्हा व्हर्टिकल. ओके,
मग आता ह्या एफ एसचं हे झालं व्हर्टिकल कंपोनेंट, मी याच्यावरतीच ड्रॉ केले, ऍक्च्युली ते इथं आहे असं म्हणूया आपण, ठीक आहे, बाजूला मी लिहितो. आणि हे त्या एफ एसचं हॉरिझॉन्टल कंपोनेंट. आता कंपोनेंट्स कसे ओळखायचे, आता बघा हा जर थिटा असेल तर ऑब्विसली हा कोण असेल, थिटा असेल. हा थिटा असेल तर हा कोण असेल, थिटा असेल. झाला का एक ट्रायंगल तयार, दोन ट्रायंगल तयार झाले, रेक्टँगल तयार झाला. ओके, आता हे कंपोनेंट मला फाइंड करायचं आहे, ठीक आहे, ऍडजस्टंट कंपोनेंट आहे. सो आपण इथं जर ऍडजस्टंट कंपोनेंट मध्ये आणि याच्यामध्ये जर फॉर्म्युला यूज केला तर बघा आपल्याला मिळणार आहे, याला आपण म्हणूया एक्स, याला आपण म्हणूया वाय. ओके, सो हे आपल्याला कंपोनेंट मिळेल एफ एस कॉस थिटा, आणि हे कंपोनेंट काय मिळेल, एफ एस साइन थिटा. बघा याच्यामध्ये आपण काय वापरलं, ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस म्हणूया, म्हणजे कॉस थिटा फॉर्म्युला कसा येणार, आता तो काय मी सेपरेट लिहित नाही, कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एफ एस, सो एक्स इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. आणि याच्यामध्ये वापरलं साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनियस, मग अपोजिट कोण आहे हा, सो अपोजिट अपॉन एफ एस, सो अपोजिट इज इक्वल टू एफ एस इंटू साइन थिटा. ओके, सो ह्या कंपोनेंटची व्हॅल्यू झाली, लक्षात येते का बघा व्यवस्थित, एफ एस साइन थिटा, ह्या कंपोनेंटची व्हॅल्यू झाली एफ एस कॉस थिटा. ऑलरेडी हे नॉर्मल रिएक्शन एन कॉस थिटा आहे, एम जे आहे, एन साइन थिटा एन. सो ह्या डायग्राम मध्ये फक्त मी फ्रिक्शनल फोर्स ऍड केला आणि त्याचे दोन कंपोनेंट्स दाखवले. ही झाली पहिली कंडिशन. मग आता ह्या डायग्राम वरनं पुन्हा आपण इक्वेशन्स लिहू शकतो. हे जे वेट एम जी दिसते हे कोण बॅलन्स करते बघा, हे दोघ जण बॅलन्स करतात, कोण कोण, हा आणि हा. म्हणजे आपण लिहूया एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या केस मधलं पहिलं इक्वेशन, मग अशी पहिल्या केस मध्ये पहिलं इक्वेशन कसं होतं बघा, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा. पण आता या डायग्राम साठी हे इक्वेशन कसं झालं, एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. आता दुसरं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये कसं लिहायचं बघा, हे एफ एस कॉस थिटा कंपोनेंट आहे, बरोबर आहे, हे अवे फ्रॉम द सेंटर आहे, म्हणजे ते कोणी बॅलन्स केलं असं म्हणूया, सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात येते. सो एफ एस कॉस थिटा ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला कोण आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कुठं असतो, अवे फ्रॉम द सेंटर. सो इकडे अजून एक कोण आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्स आणि एफ एस कॉस थिटा ह्या दोघांना कुणी बॅलन्स केलेला आहे, एन साइन थिटा. सो आपण एन साइन थिटा बद्दल लिहू शकतो बघा, एन साइन थिटा इज इक्वल टू हे एफ एस कॉस थिटा आणि दुसरा कोण म्हटलं मी, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग तो सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स एवढाच ना, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. चालेल, याच्यावरून मी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर लिहितो, विच्या ऐवजी व्ही वन लिहिलेला आहे. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय येईल, एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. काय केलं बघा, हे इक्वेशन कसं लिहिलं, एम जी इज इक्वल टू दोघं जण हे आणि हे, ह्या दोघांची बेरीज केली. आणि इकडे एफ एस कॉस थिटा बरोबर कोण आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एफ एस ह्या दोघांना कोणी बॅलन्स केलं, एन साइन थिटा, म्हणून लिहिलं एन साइन थिटा इज इक्वल टू ते दोघं जण, एफ कॉस थिटा आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. याच्यावरून एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ची व्हॅल्यू काढली, हा इकडे घेतला म्हणजे मायनस झाला ना. सो इक्वेशन 1 आणि 2 सिंपल डिवाइड करा आता. सो मी हे इक्वेशन डिवाइडेड बाय हे इक्वेशन करतो. देअरफॉर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आता ही प्रोसिजर मागं बघितली होती आपण लेक्चरला, तशीच आहे बघा, अपॉन एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा अपॉन हे इक्वेशन एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. एम ला एम पुन्हा कॅन्सल होणार आहे, बरोबर. सो राहिलं काय, V1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, आता बघा मी याच्यामधनं कॉस थिटा कॉमन काढतो. पहिली स्टेप बघा, कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये काय राहिलं मग एन साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होणार, टॅन थिटा. कारण याच्यातनं कॉस थिटा कॉमन काढला, एखादी गोष्ट आपण जेव्हा कॉमन काढतो तेव्हा ती डिवाइड होते ना आतमध्ये. सो साइन थिटाला कॉस, इथं कॉस थिटा नाहीये ह्या टर्म मध्ये म्हणून ते डिवाइड करू शकतो आपण. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण, टॅन थिटा मायनस कॉस थिटा कॉमन काढला म्हणजे राहिलं कोण, फक्त एफ एस राहिलं. समजतंय.
अपॉन इथनं पुन्हा मी कॉस थिटा कॉमन काढतो, कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये राहिलं कोण फक्त मग एन राहिला प्लस एफ एस राहिला आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे पुन्हा कोण टॅन थिटा. दिसतंय का बघा सगळ्यांना व्यवस्थित. कॉस थिटा दोन्हीकडचा कॅन्सल झाला, मग राहिलं काय V1 स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन टॅन थिटा मायनस एफ एस अपॉन एन प्लस एफ एस टॅन थिटा. मी पुन्हा एन कॉमन काढतो दोन्ही टर्म मधून. सो मी जर एन कॉमन काढला तर आतमध्ये इथं राहणार आहे फक्त टॅन थिटा आणि मायनस एफ एस अपॉन एन. बरोबर का. नेक्स्ट इथं जर मी एन कॉमन काढला तर इथं 1 राहणार आहे प्लस इथं एन डिवाइड होणार एफ एस अपॉन एन टॅन थिटा. बट एफ एस अपॉन एन किती म्यू एस ना. झालंय का हे रिलेशन. एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. सो एफ एस अपॉन एन म्हणजेच कोण म्यू एस. देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, आता हा एन कॅन्सल झाला बाहेरचा, मग आतमध्ये राहिलं टॅन थिटा मायनस म्यू एस. ह्याच्याबद्दल मी म्यू एस लिहिलं आणि इथं काय राहिलं 1 प्लस ह्याच्याबद्दल पुन्हा म्यू एस आणि इंटू टॅन थिटा. आणि देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हा आर जी मी पलीकडे घालवतो, मल्टिप्लाय होईल ह्या सगळ्याला टॅन थिटा मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. चालेल का. सो देअरफॉर V इज इक्वल टू सगळंच अंडर रूट मध्ये जाणार ना, आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा ब्रॅकेट कंप्लीट. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. मग अशी पण लिनियर व्हेलॉसिटी काढली, आता पण लिनियर व्हेलॉसिटी ना, पण ही मिनिमम व्हेलॉसिटी आहे ना, म्हणून ह्याला मी V मीन म्हणतो. चालेल का. सो दिस इज द सेकंड कन्सेप्ट, दॅट इज एक्सप्रेशन ऑफ द मिनिमम व्हेलॉसिटी. काय केलं बघा, सगळ्यात पहिल्यांदा या डायग्रामची ही जॉमेट्री कन्सिडर केली. कशी आली ते मी तुम्हाला सांगितलं, कंपोनंट्स कसे लिहिले ते सांगितलं, त्याच्यावर इक्वेशन्स लिहिले आणि सिंपल 2 इक्वेशन्स डिवाइड करून हे आपण फायनल इक्वेशन मिळवलं. लक्षात येतंय व्यवस्थित चेक करा. सो दिस इज नथिंग बट द मिनिमम व्हेलॉसिटी. समजतंय. हे पॉज करून तुम्ही व्यवस्थित बघून लिहू शकता. याच्यामध्ये काय शंका असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. एखादी गोष्ट समजली नसेल किंवा एखादं इक्वेशन कसं लिहिलेलं आहे हे जर या व्हिडिओमधनं समजत नसेल तरी सुद्धा तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. लक्षात आलं. सो दिस इज द बँकिंग ऑफ रोड. त्याच्यामधली दुसरी कंडिशन म्हणजे काय, V1 लेस दॅन अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके. आपण आता पुढची कंडिशन बघूया, म्हणजे ती असेल V2 असेल आता आणि ती ग्रेटर असेल आर जी टॅन थिटा. हे मी आता रफ करतो. सगळ्यांनी एकदा व्हिडिओ पॉज करून गरज वाटत असेल तर लिहून घ्या. ओके. सो पुढची कंडिशन बघा काय आहे. मी V1 च्या ऐवजी V2 लिहिलं, स्क्वेअर रूट मध्ये आर जी टॅन थिटा आहे तसंच. आता या डायग्राम मध्ये चेंज काय होणार बघा, ही मागाचीच डायग्राम आहे. सो हा एफ एस आहे तो आता डाऊनवर्ड असणार आहे. डायग्राम फक्त चेंज होणार आहे कारण व्हेलॉसिटी जास्त झाली. सो एफ एस आता इथं असेल. मग पुन्हा हा एफ एस 2 कंपोनंट तयार करेल ना, एक हे कंपोनंट बरोबर आणि दुसरं कंपोनंट म्हणजे हे असेल इकडं. त्याच्यावरतीच फक्त समजावून म्हणून मी असं ड्रॉ करतोय. सो हे जे कंपोनंट आहे हे कंपोनंट काय असेल एफ एस तेच वरती होतं तेच ना, म्हणजे एफ एस साइन थिटा असेल आणि हे कंपोनंट म्हणजेच कोण एफ एस कॉस थिटा असेल. बघा कंपोनंट्स फक्त आपले काय झाले डायरेक्शन्स बदलले. आता याची काय गरज नाही. समजलं. सो दिस इज द सेकंड कंडिशन, दॅट इज इफ द व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द स्टेप स्पीड. अंडर रूट आर जी टॅन थिटा पेक्षा जर व्हेलॉसिटी जास्त असेल तर हे कंपोनंट्स असे तयार होतील. ओके. मग पुन्हा चला इक्वेशन्स लिहूया आपण. मग अशी जशी लिहिली इक्वेशन्स त्या पद्धतीनं. आता बघा हे वेट एम जी आहे ॲज वेल एज एफ एस साइन थिटा पण डाउनलोड आहे. सो हे दोघं जण आता खाली आहेत ना, सो दोघांची ऍडिशन म्हणजे हे असणार आहे. सो एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि कोण एफ एस साइन
थिटा, बरोबर आहे का? आणि याच्याबद्दल सांगायचं झालं तर आता इथं दोघ जण झाले म्हणजे कोण कोण, एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा. पण हे दोघ जण इकडं कोण होतं मागाशी, बॅलन्स्ड सेंट्रीफ्युगल फोर्स होता ना एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, तर तोच लिहूया आपण, फक्त एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर लिहितो मी. चालेल का? लक्षात येते? आता फक्त यात मी एक चेंज करतो, हे जे पहिले इक्वेशन आहे ते मी असं लिहितो, एम जी ठेवतो एका साईडला आणि हा एफ एस साइन थिटा इकडे घेतो, तर काय होणार, हे एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा होणार. चालेल का? आता नाव देऊया आपण इक्वेशनला, हे पहिल्या इक्वेशन मध्ये चेंज केला होता म्हणून आपण हे इक्वेशन 1 म्हणूया आणि नंतर हे इक्वेशन लिहिलं त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. चालेल? मग सेम मागाशी जसं केलं तसं डिवाइड करूया इक्वेशन्स. ओके, इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड करूया. सो डिवाइड केल्यानंतर कसं येणार, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी, एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू, इक्वेशन 2 काय आहे, एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन एम जीचं काय आहे, एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. नेक्स्ट एम कॅन्सल होईल, मगाशी सारखंच व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, लेफ्ट साइड आहे तशी झाली. इथं पुन्हा काय करूया आपण, एन आणि कॉस थिटा कॉमन घ्यायचं, एक एक जाऊया. सो कॉस थिटा कॉमन घेऊ, सो काय राहणार, एन यातनं कॉस थिटा घेतलं की साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय होणार, टॅन थिटा ना, लक्षात येते, प्लस हे फक्त एफ एस अपॉन, पुन्हा याच्यातनं कॉस थिटा कॉमन काढूया, इथं राहणार एन मायनस एफ एस टॅन थिटा, याच्यातनं कॉस थिटा कॉमन गेल्यानंतर साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, टॅन थिटा. नेक्स्ट कॉस थिटा कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू, आता एन कॉमन काढूया. सो इथनं एन कॉमन काढला की टॅन थिटा प्लस एफ एस अपॉन एन, याच्यामधनं एन कॉमन काढला की 1 मायनस एफ एस अपॉन एन आणि ह्या टॅन थिटा. सिंपल, एन आपण कॉमन काढले दोन्ही मधनं, सो एनला एन कॅन्सल होईल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा प्लस, याच्याबद्दल मागाशी काय लिहिलं होतं आपण, म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि हे जर व्ही काढलं तर याला म्हणायचं अंडर रूट आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, ब्रॅकेट कंप्लीट अँड दिस इज द एक्सप्रेशन. पण ही व्हेलॉसिटी जास्त आहे ना म्हणून याला मी म्हणतो व्ही मॅक्स. सो दिस इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी. बघा आर जी आणि आतमध्ये टॅन थिटा आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आला याच्यामध्ये. जनरल काय असतं, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा असतं ना, आता फक्त आर जी टॅन थिटाच्या ऐवजी हा ब्रॅकेट तयार झाला. सेम दुसऱ्या कंडिशन मध्ये सुद्धा असाच ब्रॅकेट तयार झाला होता. बघा हे साइन्स फक्त चेंज झाले. सो दिस इज द कंडिशन ऑफ द vehicle when its velocity is maximum or greater than the safe speed. सेफ स्पीड पेक्षा जर जास्त वेलोसिटी जायचं असेल तर त्याची वेलोसिटी किती असेल, एवढी असेल. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. समजतंय का? बघा थोडासा हा पॉइंट एकच आहे पण एक्सप्लेनेशन इन डिटेल बरंच आहे. बँकिंग ऑफ रोड मागच्या वर्षीच्या सिलेबसला सुद्धा हा पॉइंट होता पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एवढं एक्सप्लेनेशन होतं, व्ही मॅक्स होतं म्हणजे सेफ स्पीड, ऑप्टिमम स्पीड आणि हे सेकंड कंडिशन दिली होती. पण जर मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर मात्र कंडिशन या वर्षीच्या सिलेबसमध्ये ती नवीन म्हणजे ऍडव्हान्स एक पॉइंट त्याच्यामध्ये तो तयार झाला मिनिमम व्हेलॉसिटीचा. सो दॅट इज सेकंड कंडिशन अँड दिस इज द थर्ड कंडिशन. लक्षात येते का? बघा सॉरी इथं 3 पाहिजे. समजलं सगळ्यांना? पहिली कंडिशन व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा, याला ऑप्टिमम व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. फर्स्ट कंडिशन. दुसरी कंडिशन काय, व्ही मीन विच इज लेस दॅन दिस व्ही झिरो, बरोबर ना, व्ही झिरो म्हणजे आर जी टॅन थिटा अंडर रूट मध्ये. आणि तिसरी कंडिशन काय, व्ही मॅक्स अंडर रूट सॉरी ग्रेटर दॅन व्ही झिरो. तिसरी कंडिशन. सो ह्या तिन्ही कंडिशनचे आपण तिन्ही एक्सप्रेशन्स बघितलेल्या आहेत. सो दिस टोटल कन्सेप्ट इज नथिंग बट द बँकिंग ऑफ रोड. समजलं बँकिंग ऑफ रोड मध्ये काय काय माहित पाहिजे? पहिल्यांदा डेफिनेशन काय,
रोडचा बाहेरचा सरफेस एका पर्टिक्युलर अँगलनी उंच केला, बँकिंग ऑफ रोड. तयार झालेला रोड बँक्ड रोड आणि तयार झालेला अँगल ऑफ बँकिंग. थिओरिटिकल पार्ट संपला. नंतर ही डायग्राम आले की कंपोनंट्स आल्यानंतर 3 कंडिशन आल्या. पहिली ऑप्टिमम स्पीड, या डायग्रामवरूनच फाइंड केलं होतं आपण हे. दुसरी मिनिमम व्हेलॉसिटी आणि तिसरी मॅक्सिमम व्हेलॉसिटी, दॅट इज V2. सो V0, V1, V2 म्हणजेच V मिनिमम आणि V maximum. So this is nothing but the concept of the banking of road. This is also the application of the uniform circular motion. समजलं? आय होप की सगळ्यांना समजलं असेल. पुन्हा एकदा काही जर शंका असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि ही व्हिडिओ लेक्चर सिरीज बघत राहा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.